तर नमस्कार, मी प्रमोद पवार आणि आपण बघत आहात प्रमोद पवार क्रिएशन यूट्यूब चॅनल। तर याच्या माध्यमातून आपण आज आलेलो होतो अंदरसूल येथे नागेश्वरीमध्ये। तर इथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांची कुटिया होती आणि याच कुटियामध्ये ते वास्तव्यात होते। तर चला तर आपण अधिक माहिती जी आहे ते इथले जाणकार आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जी आहे ते आपण जाणून घेऊयात। ठीक आहे, बघूयात आपण अधिक माहिती। तर जवळजवळ 12 वर्ष जनार्दन स्वामींनी ते तपश्चर्या केली होती। तर याच कुटियामध्ये त्यांचं वास्तव्य होतं। तर त्याच्यासाठी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत देशमुख काका आणि पटाडे काका आहेत, ते त्याबद्दल आपल्याला संबोधित करतात। आता ही जी कुटिया आहे ना, ही कुटिया साधारणतः 1952 साला ते असायला पाहिजे असा एक अंदाज आहे। आपण तर काय त्या काळात नव्हतो, परंतु लोक सांगतात की 52 मधली कुटिया 52 ते 62 किंवा 64 तोपर्यंत जनार्दन स्वामींनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आणि भरपूर लोक त्यावेळेला यायचे। मग आता येतात, त्यावेळेला येत नव्हते, परंतु बाबाजीमुळे यायला लागले लोक। जनार्दन स्वामींचं वास्तव्य इथं भरपूर काळ झालं। भगवान शिवाचा साक्षात्कार त्यांना ह्याच गावामध्ये ह्याच कुटियात झालेलं आहे। अशी पुरातन कुटिया आहे। एकदमच आम्ही पुरातनत्व जपलेलं आहे तिचं। जशी जनार्दन स्वामींची पूर्वी होती त्याच पद्धती ती आजही ठेवलेली आहे। जनार्दन स्वामींना नागाबाबांनी साक्षात दृष्टांत दिलेला होता, त्याबद्दल ते पण आहे। जनार्दन स्वामींना या ठिकाणी जनार्दन बाबांना नागाबाबा स्वतः आले, ते कुंभमेळ्याला आले होते। कुंभमेळ्याला येता येता त्यांना कोणीतरी सांगितलं का अशी चांगली भूमी होतं तिथं, ते नागाबाबा इथं आले। इथं आल्यानंतर त्यांनी बाबाजींना पाहिलं तर त्याची काही ओळख नव्हती। नागाबाबा एक वेगळाच, म्हणजे तो वेगळाच आवलीवर हो, त्याचं सांगताच येणार नाही ते कुठून आले काय आले, परंतु इथं आले। इथं आल्यानंतर इथं गावामध्ये एक शाददेवा म्हणून एक पूर्वी साधू, तर समकालीन बाबाजी ते एका काळातले म्हणण्यापेक्षा एक जवळच्या गावातले, कारण त्या गावाजवळ त्यांचं गोवाडी म्हणून गाव होतं शहादेवाचं, आणि ते शहादेवा इथं आले। तर त्या नागाबाबाचं शहादेवाचं खूप जमायला लागलं। इतकं जमायला लागलं का त्यांनी असं ठरवलं का याला आपल्याला अनुग्रह द्यायचा। नागाबाबांनी दीक्षा शहादेवाला द्यायची ठरवली, परंतु तो शहादेवा माणूस असा होता ते बी झकेच होते, ते बी असे काही एवढे सोपे नव्हते, अवघड होते। तर जनार्दन स्वामींच्या ऐवजी त्यांना द्यायची ठरवली आणि सगळं साहित्य सगळा तयार केला संन्यास दीक्षा देण्याचा। आणि शहादेवाला म्हणे चला देवाने मला नाही जमायचं भाऊ, मी काय घेत नाही। मग त्यावेळेला जनार्दन स्वामी तिथं स्नान करून येत होते आणि मग नागाबाबा म्हणे बेटा तू लेता काय, हे म्हणे तयार आहे मी, मला काही अडचण नाही। आणि मग अशा प्रकारे ते शहादेवाच्या ऐवजी जनार्दन बाबाला त्यांनी दीक्षा नागाबाबांनी या मंदिरात दिलेली। आणि त्यामध्ये आणखी काही बाबाजींनी काहीतरी 1.5 लाख मंत्रांचा जप केलेला होता, ते पण आहे। तो बिसा यंत्र म्हणते त्याला, बिसा यंत्राचं असं होतं का ते गावात काही भक्त मंडळ होते, त्यांच्याकडून ते बाबाजी तो कागद बोलवायचे आणि त्या कागदावर ते बिसा यंत्र लिहायचे। तर लिहून त्यांनी ते 1.25 लाख चिठ्ठ्या तयार केल्या, त्याच्या 1.25 लाख मंत्राचा तो जप या ठिकाणी केला त्यांनी। आणि त्या चिठ्ठीवर लिहून त्याची अशी एक गादी बनवली 2-3 इंचाची उंचीची, एवढे कागद झाले। आणि मग त्याचं असं होतं, सांगता लोक आपल्याला, आपण नाही ऐकलं ते, परंतु ते म्हणतात का ज्या नद्या दक्षिणवाहिनी, त्या दक्षिणवाहिनी नदी महादेवाचं मंदिर असंच ठिकाण पाहिजे। मग जनार्दन बाबांनी अंदरसूलच्या काही लोकांना, त्या काळचे जे भक्त होते त्यांना सांगितलं असं ठिकाण तुम्ही शोधा जिथं दक्षिणवाहिनी नदी आहे, ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, ज्योतिर्लिंग आहे, असं शोधा। म्हणून ते लोक भरपूर फिरले, जवळजवळ अर्धा भारत फिरले, असं अर्धा महाराष्ट्र। त्यांना कुठेच ते स्थान सापडलं नाही। आले, कंटाळून आले तिथं, ते म्हणे बाबाजी असं कुठे स्थान नाही तर जिथं तुम्हाला हे करता येईल, आणि त्याचं तिथंच करायचं होतं। ते बाबाजी म्हणे इथंच करायचं। मग त्या वेळेला बाबाजी मग उद्या सकाळी तुम्ही विरोळला जा। मग ते लोक विरोळला गेले पाहायला। तर विरोळला खरोखर त्यांना त्याचं स्थान सापडलं, नदी, संगम आणि महादेवाचं मंदिर। आणि मग बाबाजी तिथे गेल्यानंतर बिसा यंत्राचं सिद्धी बाबाजींनी त्या वेळगंगेच्या काठी घृष्णेश्वर मंदिराच्या जवळ केलेली आहे। असा तो एक इतिहास। आता हे परफेक्टच असं काही नाही, पण सांगतात लोक असं। आणि मग तिथून ते बिसा यंत्र सिद्ध झालं, सिद्ध करायला तिथं करायचं होतं ते। मग ते बिसा यंत्र सिद्ध झाल्यानंतर बाबाजींनी भरपूर, आता जे कडा दिला जातं किंवा ताईत दिला जातो तो बिसा यंत्राचाच। ठीक आहे, काकांनी आपल्याला असं छान प्रकारे ही बाबाजींची एक कुटी आहे अंदरसूलमध्ये। इथं बाबाजी जवळजवळ 12 वर्ष वास्तव्यात होते आणि ते याच कुटीमध्ये बसून ते वास्तव्यात होते। तर अशी पण आपल्याला एक छान प्रकारे माहिती मिळाली आहे। आणखी एक बाहेर मंदिर पण आहे महादेवांचं, ते बाबाजींच्या काळात बाबाजींनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे। तर त्याची अधिक माहिती जी आहे ती आपण पुढील भागात लवकरात लवकर बघूयात। तर धन्यवाद।